मी दिवाळीच्या फराळाची पॅकिंग करायला घेतली। तर ही पॅकिंग खरं तर माझ्या क्रिशूसाठी, कारण मी निघाले आहे भाऊबीज आणि क्रिशूच्या बड्डेसाठी। तर आता मी ऐरवलीवरून बोरवलीला चाललेली आहे। तर मिस्टर भांडूप सोनापूरपर्यंत म्हणजे अर्ध्या रस्त्यावरती मला गाडीने सोडवणार होते आणि तिथून पुढचा प्रवास मला बसने करायचा होता, कारण खरं तर भरपूर लेट झाले होते। 6-6:30 वाजले होते मला घरातच। आणि त्यानंतर मला पुढे गाड्या मिळणार नाही मिळणार, कारण सणांमुळे गाड्यांना भरपूर गर्दी होती, त्यामुळे मग बस येत नव्हती। म्हणून मग त्यांनी मला अर्ध्या रस्त्यावरती सोडले, तिथे बसनी मला बसून दिले आणि त्यानंतर मिस्टर घरी गेले। तर अशा पद्धतीने मी आता भांडूपला पोहोचली आहे आणि मला बसही भेटली। मी बसमध्ये बसायलाही जागा भेटली। दिवाळीमुळे सगळ्या रोडनी अशी हॉटेल्स, दुकान, बिल्डिंग सगळं पूर्ण असे छान लाईटिंनी झगझगाट झाला होता। शुभ दीपावलीचे असे छान बोर्ड सजले होते आणि ते दिसायला फारच सुंदर दिसत होते। बहिणीच्या घरी पोहोचलो, सुंदर असा आकाशकंदील, लाईटिंग आणि रांगोळी असे खूपच तिने छान डेकोरेशन केले होते। खरं तर ती घरात नव्हती, आम्ही बाजूवरून चावी घेतली आणि घरात आलो। तर सुंदर असं तिने खूपच घराचं डेकोरेशन केलेलं होतं। तोपर्यंत आम्ही हे सगळं शूट केलं। मला आश्चर्य याचं वाटलं की क्रिशू एवढा लहान असून त्याने ही रांगोळी कशी ठेवली, पण खरंच तो खूपच समजदार आणि शहाणं बाळ आहे। तर खूप सुंदर अशी लाईटिंग आणि हे देखावे तिने घरामध्ये ठेवले होते, ते सर्व आम्ही छान असे शूट केले, कारण ती यायला 5-10 मिनटं वेळ होता। तोपर्यंत आम्ही घराची अशी शूटिंग घेतली आणि आम्हाला क्रिशूला खरं तर सरप्राईज द्यायची होती, तेवढ्यात तेही आले आणि मग आम्हीच त्याला सरप्राईज दिली। क्रिशू कोण आहे तुमच्या घरात? क्रिशू थांब थांब थांब, क्रिशू कोण आहे तुमच्या घरात? ए क्रिशू, ए कोण आलं कोण आलं? ए क्रिशू 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 घे, धर धर धर। हा का, हा का, तू का तू का तू का, व्हेरी नाईस। क्रिशू तर खूप खुश होता। त्यानंतर बहिणीने तिच्या पाडव्याचे सेलिब्रेशन केले आणि ओवाळणी केली। त्यानंतर मग क्रिशू आणि सिद्धीची मस्ती सुरू झाली। एकत्र आल्यावर मुलांना खूपच आनंद होतो आणि तो क्रिशूच्या चेहऱ्यावर पूर्ण दिसत होता। मी हॅपी बर्थडे आतू दे। अशा पद्धतीने रात्रीच्या 12 वाजता क्रिशूला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि थोडेसे फटाके वाजवले व आमचा आजचा दिवस अशा पद्धतीने संपला। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर लगेचच आमची लगबग सुरू झाली व बड्डेची तयारी चालू झाली, कारण आम्हाला क्रिशू उठण्याच्या आधी त्याला सरप्राईज द्यायचे होते। त्यामुळे मग आमची सुरू झाली सजावट आणि त्याला अशी छान आंघोळी घालायची होती। तर आम्ही कशी तयारी केली ते पहा। आज भाऊबीज आहे, पण भाऊबीज आणि माझ्या क्रिशूचा बड्डे आज एकाच दिवशी आलाय आणि आम्ही मस्त अशी तयारी केली आहे। तर तुम्हाला पूर्ण तयारी मी दाखवते। आणि क्रिशू अजून झोपलेला आहे आणि त्याला खूप सारे सरप्राईज आम्ही ठेवलेले आहेत। खूप सारे असे आम्ही बलून इथं फुगून ठेवलेत। क्रिशू या बेडरूममध्ये झोपला होता, त्या बेडरूमच्या बाहेर आम्ही अशी सर्व सजावट केली होती। खाली असं फुलांनी सजवलं होतं। तर समोर देवघर आहे, त्या देवघरापर्यंत ही सजावट केली। त्यानंतर जिन्यातही आम्ही असे सुंदर त्याच्या आवडीचे सगळे खेळणे ठेवले होते आणि त्याला आनंद होईल आणि खूप एन्जॉय होईल असं आम्ही
सुंदर डेकोरेशन केलेलं होतं आणि खाली तर दिवाळीचं डेकोरेशन आधीच केलेलं होतं, तर त्याच ठिकाणी आम्ही त्याचं अंघोळ घालण्याचं बाथटब वगैरे तोही सजून घेणार होतो. तर आता आमची ती सगळी तयारी चालू होती. बहिणीने काढलेली सुंदर अशी ही रांगोळी आणि ती तिने एका फ्लायवर काढली आणि ती खूपच सुंदर आली होती. त्याचप्रमाणे घरात डेकोरेशन सुद्धा तिने खूप सुंदर केले होते. खूप साऱ्या गोष्टी तिने स्वतः बनवल्या होत्या. दिवे ठेवण्यासाठी आकाशकंदील, तिचं स्वतःचं आर्ट्स तिने ते वापरलं होतं. बाथटब आम्ही सजून घेतला होता आणि सिद्धीचे अजून फुगे फुगवायचं काम चालूच होतं. आता क्रिशू झोपेतून उठला होता. हॅपी बर्थडे क्रिशू. बरोबर दीदीचा आणि क्रिशूचा खेळ सुरू झाला, पण क्रिशूला जराही कल्पना नव्हती की त्याच्यासाठी आम्ही बाहेर असं छान सरप्राईज केलेलं होतं. तर पाहूया आता क्रिशूचं सरप्राईज. चॉकलेट, डॉल्स, खूप सारे बलून याने क्रिशू खरं तर भारावून गेला होता. मग क्रिशूला घालायची होती अंघोळ. त्यासाठी गुलाबाची फुलं, उटणं, झेंडूची फुलं असं खूप सारी आम्ही तयारी केली होती. तर सर्वात पहिलं उटणं आम्ही दुधामध्ये गुलाबजल आणि गुलाबाच्या पाकळ्या असं सर्व घालून मिक्स करून घेतलं आणि थोडंसं त्याला भिजून दिलं. त्यानंतर क्रिशूचा बाथटब आम्ही तयार केला. त्यामध्येही गुलाबजल, गुलाबाच्या पाकळ्या असं आम्ही घातलं आणि उठण्याचं ताटही छान असं सजून घेतलं. क्रिशूला जसं उठणं दाखवलं तसं पहिलं त्याने स्मेल घेऊन पाहिला. छान आहे, हात लाव, हात लाव, घे घे. त्याला हे लावायचं नव्हतं, पण नंतर त्याला आम्ही पूजा करतोय असं सांगून खेळवलं आणि मग तो थोडासा तयार झाला. आणि मग आम्ही पहिलं असं छान पायावरती गुलाबाच्या पाकळ्या वगैरे घालून उठणं लावायला सुरुवात केली. तर त्याला ते कसं तरी वाटत होतं. मग आम्ही थोडंसं त्याला नादावून हातापायांना उठणं चोळून घेतलं. तेव्हा कुठं क्रिशू आनंदाने आंघोळ करायला लागला. आंघोळ करता करता त्याचा खेळही सुरू झाला. एवढं छान केलेलं डेकोरेशन आणि क्रिशूचं भाऊबीजीचं हे उठण्यांची आंघोळ असं सर्व तयारी झाली. आमचं बाळ एवढं छान की स्वतःचं तोंड स्वतःच स्वच्छ करत होतं.
खरंच खूपच गुणी बाळ आणि त्याच्याकडे पाहून खूप भारी वाटत होतं, कारण तो सगळं इतकं छान ऐकत होता की असं वाटतं की हा खूप समंजस आहे. खरं तर 2 वर्षाचं बाळ, पण खूप त्याला खूपच समजतं. हल्लीची ही पिढी खूपच स्मार्ट आहे. क्रिशूला गाड्या खूप आवडतात म्हणून केकची थीमही तीच ठेवली होती आणि त्याच्यासाठी छान कारचा केक ऑर्डर केलेला होता. आता क्रिशूचा बर्थडेसाठी तो तयार झाला आणि खाली तो हॉलमध्ये असा रेडी होऊन आला. क्रिशू आता मस्त रेडी होऊन आला होता आणि आता सगळ्यात आधी सुरू झाली त्याची भाऊबीज. तर पहिल्यांदा ओवाळले छोट्या दीदीनी म्हणजे सिद्धीनी आणि तो मोठ्या दीदीला बोलावत होता. क्रिशूला भाऊबीजचं गिफ्ट म्हणून मी मुलींसाठी हे तांब्याचं भांड त्याला गिफ्ट म्हणून घेतलं आणि त्यानंतर मावशीने सिद्धीला असं छान गिफ्ट दिलं. मग मोठ्या दीदीने क्रिशूला ओवाळणी केली आणि तिने त्याच्यासाठी एक छानसं सरप्राईज गिफ्ट आणलं होतं, ते तिने त्याला दिलं. तर खूपच सुंदर अशी तिने त्याच्यासाठी चैन आणली होती, पण क्रिशूला ते काय समजत नव्हतं. पण त्यालाही दीदीला गिफ्ट द्यायचं होतं. मग दीदीने त्याला चैन घातली आणि क्रिशूने दीदीसाठी छानसं हे गिफ्ट दिलं. मग थोडेसे घरगुती फोटो झाले आणि त्यानंतर सुरू होणार होता क्रिशूचा बर्थडे. तर मामाही आला होता आणि तो आला, त्याचा आनंद तर फारच वेगळा होता. त्यामुळे अजून घरामध्ये अशी छान रौनक आली होती आणि सगळेजण मामाबरोबर खेळण्यामध्ये बोलण्यामध्ये एकदम रमून गेले होते. मामा तर आलाच होता, पण सोबत आमचा लाडका दादा संस्कारही आला होता आणि त्याचाही दुसऱ्या दिवशी बर्थडे होता. त्यानंतर सुरुवात झाली क्रिशूच्या वाढदिवसाला. मग त्याची ओवाळणी सुरू झाली आणि वाढदिवस सुरू झाला. याप्रमाणे सोसायटीतील सर्व लहान मुलं, सर्व महिला हजर राहून त्यांनी सगळ्यांनी क्रिशूला ओवाळणी केली आणि खूप सारे गोड आशीर्वादही दिले आणि मुलांनी छान छान गिफ्टही दिली. बर्थडे झाला, सर्वांना पार्टी दिली आणि त्यानंतर आम्ही खूप थकलो होतो आणि खूप
खूप दिवसांनी बहीण भाऊ एकत्र आलो, मग सगळे मिळून जेवायला हॉटेलमध्ये गेलो. तर तिकडे खूप सुंदर अशी लाइटिंग केली आणि ती रात्रीचं अजूनच मोहक दिसत होती. हॉटेलमध्ये आलो आणि मग आमचा बर्थडे बॉय असा मध्ये सेंट्रलमध्ये बसला. जेवण आले, वेगवेगळ्या पद्धतीच्या 2-3 भाज्या मागवल्या, नान, बटर नान, रोटी, असं ज्याला जे आवडेल ते मागवलं आणि छान आनंदाने गप्पा मारून मजा मस्ती करून असं आम्ही जेवण जेवलो. अशा पद्धतीने आमचे जेवण झाले आणि आम्ही घरी निघालो. या पद्धतीने साजरा झाला आमच्या लाडक्या क्रिशिवची भाऊबीज आणि संध्याकाळी छान असा वाढदिवस. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.